शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचं आज 25 मार्च 2026 ला वितरण करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही त्यांनी नेमकं काय करायचं याचा डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर त्यांनी काय काय काळजी घ्यायची हे सुद्धा मी सांगणार आहे। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। मी स्क्रीनवर तुम्हाला डेमो दाखवत आहे, तो तुम्ही बघा। सर्वप्रथम गुगल किंवा क्रोमला जायचंय। त्या ठिकाणी सर्च बार मध्ये नमो शेतकरी असं सर्च करायचंय। एक नंबरची जी वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करायचंय। त्यानंतर हे जे पेज ओपन होईल याच्यामध्ये 2 नंबरला बेनिफिशियरी स्टेटस आहे लाल याच्यामध्ये, त्याच्यावर क्लिक करायचंय। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर, आधार रजिस्टर मोबाईल नंबर आणि आधार नंबर दिसतंय। यापैकी जो तुम्हाला ज्ञात असेल तो तुम्हाला टाकायचा आहे। मी आता आधार नंबर या ठिकाणी माझा टाकतो आहे। बघा स्क्रीनवर मी आधार नंबर टाकतो आहे। थोडं प्रायव्हसीमुळे मी ते ब्लर केलेला आहे। हा कॅप्चा जसाच्या तसा भरायचा आहे। कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर सगळं व्यवस्थित बघायचं आहे। कॅप्चा जर व्यवस्थित नसेल तर मग ते पुढे जाऊन मागे येतं। ठीक आहे, त्याच्या खाली गेट आधार OTP आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। गेट आधार OTPवर OTP हॅज बीन सेंड टू आधार रजिस्टर मोबाईल नंबर आलाय, ओके दाबायचं आहे। OTP आलाय, खालच्या याच्यामध्ये OTPचा ऑप्शन आहे, त्या ठिकाणी OTP टाकून पुढे जायचं आहे। पुढे गेलं की मेसेज OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, जर ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर आता आपली हे पुढे चाललं। आता मेसेज आणि तिथं एक फुली आलेली आहे, कारण की आज मोठ्या प्रमाणामध्ये ही साईट बिझी आहे, सगळेजण तिला व्हिजिट करतायत, त्याच्यामुळे तिच्यावर कदाचित लोड येऊन ती अशी एरर दाखवत असेल किंवा वरतूनच त्यांच्या साईटचा काहीतरी टेक्निकल फॉल्ट असेल, त्याच्यामुळे दिसत नाही। पण हे कसं करायचंय चला मी तुम्हाला पुढे सांगतो। आता आज काय झालंय माहितीये का, आजच त्या हप्त्याचं वितरण झालंय, त्यामुळे कदाचित ती साईट बिझी किंवा त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो, परंतु मी ती प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे। आणि आता जेव्हा ते तुम्ही उद्या सकाळी वगैरे करून बघसाल त्यावेळेस काय आहे, त्याच्यामध्ये ते पेज ओपन झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नाव दिसतंय, तुमचं नाव बघायचं। त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये मोबाईल नंबर दिसतोय, नंतर तुमचं जेंडर दिसतंय मेल फिमेल, आणि त्याच्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन ID दिसतोय। त्यानंतर त्याच्यानंतरचा जो 3 नंबरचा त्याच्यामध्ये चार्ट आहे, त्याच्यामध्ये आहे इलिजिबिलिटी डिटेल। तर त्याच्यामध्ये आधार शेडिंग स्टेटस हे खूप महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये यस असेल तर मग तुम्हाला ग्रीन सिग्नल आहे, तुम्हाला पैसे मिळणारच आहेत। ते नो असेल तर तुम्हाला आधार शेडिंग करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतरचं आहे बँक अकाउंट आधार शेडिंग, तर ते सुद्धा यस और नो त्या ठिकाणी असतं। तर यस असेल तर काही प्रॉब्लेम नाही, नो असेल तर तुम्हाला मग बँक अकाउंट आधार शेडिंग करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आणि त्याच्या खालचा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हप्ते कशा कशा पद्धतीने मिळालेत, कोणकोणत्या तारखेला मिळाले याचं स्टेटस त्या ठिकाणी दाखवतात। आता 1-2 दिवस लागू शकतात, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी तोपर्यंत वाट बघावी। सगळ्यांच्या खात्यामध्ये हे नमो शेतकरीचे पैसे जमा होतील, माझे पण अजून जमा व्हायचे बाकी आहेत। आणि त्यानंतर नाही आले तर मग या स्टेटसद्वारे तुम्हाला त्या ठिकाणी हे करावं लागेल। आणि सगळ्यात सोप्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं असेल तर 19वा जो हप्ता आहे नोव्हेंबर मध्ये जमा केला, PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता नोव्हेंबर मध्ये ज्या शेतकऱ्यांना मिळाला त्या शेतकऱ्यांना हा नमो शेतकरीचा 8वा हप्ता मिळणार आहे, कारण की तिथनच तो डेटा घेण्यात आलेला आहे। एकंदर आता 90,42,000 समथिंग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1808 कोटी रुपयाचं वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे। आता मी तुम्हाला तुमच्या हप्त्याचे स्टेटस कसं बघायचं ते क्रोम ब्राउझर किंवा गुगलवर तुम्ही जाऊन नमो शेतकरी टाकून तिथं वेबसाईट 1 नंबरच्यावर क्लिक करून ते सगळं बघू शकता। खूप सोपी प्रोसेस आहे। नाही कळलं तुम्हाला तर हा व्हिडिओ एखाद्या 10वी 12वी 15वीच्या पोराला दाखवा, तो तुम्हाला ही सगळी प्रोसेस करून तुमचं स्टेटस चेक करून त्या ठिकाणी देऊ शकतो। काळजी घ्या, आणि अशा पद्धतीची माहिती आपण तुमच्या समोर ठेवलेली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेले बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। आपला ज्ञानेश्वर खरात पाटील, धन्यवाद।